नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयामधील 7वे प्रकरण निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण दादरा व नगर हवेली, गोवा आणि पुदुच्चेरी यांचं भारतामध्ये विलीनीकरण कशा प्रकारे झालं ते समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाचे सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या कनेक्टिव्हिजम ऑनलाईन टीचिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा। तेथे सर्व प्रकरणांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत, प्लेलिस्ट आहेत प्रत्येक चॅप्टर वाईज। तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचे 4 ते 5 व्हिडिओ तिथे उपलब्ध होतील, तर तुम्ही नक्की पहा, चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, तुमच्या कमेंट्स मला नक्की द्या, कारण त्या आधारे मला पुढचे व्हिडिओ बनवणे सोपं पडेल। नेमकी तुमची गरज काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे व्हिडिओ नक्कीच बनवण्यात येतील। व्हिडिओ आवडले तर शेअर करा। सर्वप्रथम आपण दादरा व नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून कशा प्रकारे मुक्त करण्यात आला ते समजून घेऊया। दादरा व नगर हवेली हा प्रदेश गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर आहे आणि दमणगंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला हा प्रदेश। या प्रदेशावर पोर्तुगीजांची सत्ता होती। या प्रदेशावर पोर्तुगीजांनी गव्हर्नरची नेमणूक केलेली होती। 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला पोर्तुगीजांनी हा प्रदेश भारताच्या स्वाधीन करणं अपेक्षित होतं, परंतु पोर्तुगीजांनी तसं केलं नाही। हे स्वातंत्र्य न मिळाल्यामुळं तेथील जनतेनं आपला लढा तीव्र केला, कारण जनतेची इच्छा होती की आपण भारतामध्ये सामील व्हावं। त्यामुळे त्या जनतेनं पोर्तुगीजांच्या विरोधात लढा उभारलेला होता। युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स, पहा स्क्रीनवर तुम्हाला पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम ज्यांनी उभारली त्यांची नावं, त्या संघटनांची नावं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहेत, ती तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये। युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम आखली। आझाद गोमंतकचे कार्यकर्ते पहा, फ्रान्सिस मस्कार्निस, विमल सरदेसाई हे आझाद गोमंतकचे कार्यकर्ते आहेत, जे आघाडीनं दादरा व नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी लढत होते। या कार्यकर्त्यांनी प्रखर लढा उभारून नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून घेतला 1954 मध्ये। लक्षात ठेवा, 1954 साल। 1954ला नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडवण्यामध्ये आझाद गोमंतकच्या कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे। त्यानंतर युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स यांना दादरा भागावर आपलं वर्चस्व प्राप्त करण्यात यश मिळालं। दादरा भागावर नियंत्रण मिळवलं आहे युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स। यापूर्वी आपण पाहिलं नगर हवेलीचा भाग आझाद गोमंतकने मिळवला आणि दादराचा भाग युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स यांनी मिळवलेला आहे। आझाद गोमंतक परिषदेच्या राष्ट्रवादी मुक्ती सेनेने नरोली, पिंपरिया, सिल्वासाचा काही भाग ताब्यात घेतला। पोलीस ठाणी, प्रशासकीय कार्यालये यावर हल्ले चढवले। जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेऊन पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो शरण आला। हे पण लक्षात ठेवा, पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो याचं नाव। तो जनतेनं जे आंदोलन उभारलेलं होतं त्यासमोर कॅप्टन फिडाल्गो शरण आला। केंद्र सरकारने बदलानी या अधिकाऱ्याला प्रशासन चालवण्यासाठी पाठवले। अखेरीस पोर्तुगीजांना भारतासमोर शरणागती पत्करावी लागून 2 ऑगस्ट 1954ला दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश भारतात विलीन करण्याचा करार करण्यात आला। दादरा आणि नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला। तर यामध्ये जो लढा झालेला आहे त्या लढ्यात सहभागी झालेल्यांची नावे पहा, स्क्रीनवर तुम्हाला नावं दिसत आहेत। ती नावे सर्वांनी लक्षात ठेवायची आहेत। जोड्या लावाच्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळूभाऊ लिमये, वसंत वांझले यांचा या लढ्यात सहभाग होता। या भागाला, दादरा व नगर हवेली या प्रदेशाला 1961 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला। लक्षात ठेवा, 1961ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे दादरा आणि नगर हवेलीला। बघा, या उपघटकामध्ये आपल्याला
लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. दादरा नगर हवेलीवर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या संघटना आहेत युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल. त्यापैकी आझाद गोमंतक यांनी नगर हवेलीचा प्रदेश ताब्यात घेतला 1954 मध्ये आणि दादराचा प्रदेश युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. 2 ऑगस्ट 1954ला दादरा नगर हवेलीचा प्रदेश भारतात विलीन करण्याचा करार करण्यात आला. त्यामध्ये कार्य केलेल्यांची, त्या लढ्यात सहभाग घेतलेल्यांची नावे तुम्हाला मी सांगितलेली आहेतच. आणि या दादरा आणि नगर हवेली प्रदेशाला 1961 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत गोवा हा प्रदेश पोर्तुगीजच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न झाले ते. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच गोवा प्रदेश मुक्त करण्यासाठी लढे सुरू झालेले होते. यासाठी गोवा काँग्रेस कमिटी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती. याची स्थापना 1928 मध्ये झालेली आहे आणि या गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख होते डॉक्टर टी.बी. कुन्हा आणि ही स्थापना मुंबईमध्ये झालेली आहे. गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना मुंबई येथे झाली, लक्षात ठेवा. आणि कधी झाले तर 1928 मध्ये आणि याचे प्रमुख कोण होते? डॉक्टर टी.बी. कुन्हा. 1929 मध्ये गोवा काँग्रेस भारतीय राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत असलेली एक शाखा झाली आणि 1939 मध्ये छोडो गोवा अशी पत्रके संपूर्ण गोव्यात लावण्यात आली आणि संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कार्निस यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. बघा, राम मनोहर लोहिया यांची आपण माहिती समजून घेऊ. 1946 मध्ये गोवा मुक्तीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोर्तुगीजांनी पकडलं आणि त्यांना गोव्यातून हद्दपार करण्यात आलं. मडगाव येथील सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर राम हेगडे, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, गोपाळ मयेकर यांना अटक झाली. डॉक्टर कुन्हा यांना 8 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. डॉक्टर कुन्हा यांना पोर्तुगालमधील तुरुंगात 8 वर्षाची शिक्षा झालेली आहे. त्यांनी भारतात आल्यानंतर आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा ही वृत्तपत्र सुरू केलेली होती. बघा, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. डॉक्टर कुन्हा यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा, लक्षात ठेवा. वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगानं हा महत्त्वाचा भाग आहे. यानंतर आपण गोवा विमोचन सहाय्यक समितीचे कार्य समजून घेऊया. गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना पुणे येथे झाली 1954 मध्ये, लक्षात ठेवायचं आहे आपण. सार आणि ठिकाण 1954ला पुणे येथे गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना झाली. या गोवा विमोचन सहाय्यक समितीमधील काही महत्त्वाचे नेते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत, ते लिहून घ्या तुम्ही. केशवराव जधे, नाग गोरे, जयंतराव टिळक हे यातील महत्त्वाचे नेते आहेत. नानासाहेब गोरे आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही गोव्यात गेले. त्यांच्यातील एका पथकाने पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. आचार्य अत्रे, प्र के अत्रे आपण सर्वांना परिचयाचे आहेत, यांनी आपल्या मराठा या दैनिकातून लढ्यास बळ दिले. हा मुद्दा सुद्धा येथे महत्त्वाचा आहे, पहा. आचार्य प्र के अत्रे यांनी लढ्यास प्रेरणा दिली. मराठा दैनिकातून त्यांनी या लढ्याला प्रेरणा दिलेली आहे. पंडित महादेवशास्त्री जोशी, शिरूभाऊ लिमये, पीटर आल्वारी, सुधा जोशी इत्यादी कार्यकर्ते लढ्यात सामील झाले. या लढ्यात मोहन रानडे यांचं कार्य देखील मोलाचं आहे. त्यांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध पद्धतशीर प्रचार सुरू केला. आझाद गोमंतक दलाच्या सहकार्यानं त्यांनी मोठा लढा उभारलेला होता. त्यांनी पोलीस स्टेशनवर देखील हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये जो गोळीबार झाला त्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यांना पोर्तुगीज सरकारनं पकडलं आणि पोर्तुगालच्या तुरुंगात त्यांना 1972 पर्यंत ठेवण्यात आलेलं होतं. गोवा मुक्तीसाठीचा लढा अतिशय तीव्र होत चाललेला होता. पंडित नेहरू यांनी ऑपरेशन विजय ही मोहीम राबवली. बघा, ऑपरेशन विजय ही मोहीम समजून घ्या. पंडित नेहरू यांनी राबवलेली मोहीम आहे. ऑपरेशन विजय या सांकेतिक नावाने भारतीय सैन्य गोव्यात उतरले. स्थानिक जनतेने सुद्धा सैन्याला मदत केली.
पोर्तुगीजांनी पेरलेल्या भूसुरुंगाबद्दल त्यांनी सैन्याला माहिती दिली. म्हणजे स्थानिक जनता सुद्धा भारताच्या बाजूने होती. भारताच्या सैन्याला तिथली गोव्यातील स्थानिक जनतेनं माहिती दिली तिथं पेरलेल्या भूसुरुंगाबद्दल. या ऑपरेशन विजयमध्ये 48 तासांच्या आत पोर्तुगीजांना शरण आणण्यात भारतीय लष्कराला यश मिळालेलं आहे. 19 डिसेंबर 1961ला गोवा भारतात विलीन करण्यात आला. तारीख लक्षात ठेवा, 19 डिसेंबर 1961. म्हणजे भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं तरी देखील पुढे कित्येक वर्ष गोवा भारताच्या ताब्यात नव्हता. पोर्तुगीजांची सत्ता होती. त्या पोर्तुगीजांच्या विरोधात लढा देऊन लष्करी कारवाई करून त्यापैकीच ऑपरेशन विजय ही अतिशय महत्त्वाची मोहीम. त्या मोहिमेअंतर्गत आपण पोर्तुगीजांना पराभूत केलं आणि 19 डिसेंबर 1961ला गोवा भारतात विलीन करण्यात आला. आणि गेली सुमारे 450 वर्षे गोव्याचं पारतंत्र्य संपुष्टात आलं. 450 वर्ष गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. त्यातून गोव्याला मुक्त करून 19 डिसेंबर 1961ला गोवा भारतात विलीन झाला. यानंतर आपण फ्रेंचांच्या ताब्यात असणाऱ्या वसाहती भारतामध्ये कशा विलीन करण्यात आल्या ते समजून घेणार आहोत. दादरा नगर हवेली आणि गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यातून पोर्तुगीजांपासून भारतानं ते प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. आता फ्रेंचांच्या ताब्यातील वसाहती सुद्धा भारतामध्ये कशा विलीन झाल्या ते पाहूया. फ्रेंच वसाहती म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले, ब्रिटिश जरी निघून गेले असले तरी आपण पाहिलं पोर्तुगीज भारतामध्ये होते स्वातंत्र्यानंतर देखील. त्याचप्रकारे फ्रेंच सुद्धा भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर देखील होते. त्यांना भारतातून बाहेर काढणं गरजेचं होतं. फ्रेंचांच्या वसाहती कुठे कुठे होत्या पहा. स्वातंत्र्यानंतरच्या वसाहती म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला असला तरी देखील अजून फ्रेंच कोणकोणत्या ठिकाणी होते. पुदुच्चेरी, माहे, चंद्रनगर, कारिकल आणि यानम या ठिकाणी फ्रेंचांच्या वसाहती होत्या. फ्रेंचांनी सुद्धा भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या वसाहती सोडून त्या वसाहती भारतामध्ये विलीन करणं अपेक्षित होतं. तरी देखील फ्रेंचांनी त्यांच्या वसाहती सोडण्यास नकार दिला. त्यामुळे वसाहतींमधील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. पुदुच्चेरीमधील कामगार नेते व्ही सुबैया यांच्या नेतृत्वाखाली जनता एकत्र झाली आणि त्यांनी फ्रेंच सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले. शेवटी जनतेच्या प्रक्षोभापुढं फ्रेंच सरकार नरमलं आणि फ्रेंच सरकारनं त्यांच्या वसाहती भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. 1948मध्ये पुदुच्चेरीच्या विलिनीकरणाचा निर्णय झालेला आहे. 1949-50 मध्ये चंद्रनगर भारतात विलीन करण्यात आलं. चंद्रनगर या वसाहतीमध्ये सार्वमत घेण्यात आले आणि त्या सार्वमताच्या आधारे चंद्रनगर भारतात विलीन करण्यात आलेलं आहे. पुढं 13 ऑक्टोबर 1954 रोजी फ्रान्स आणि भारत या दोन्ही सरकारांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ आणि नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. 1 नोव्हेंबर 1954 रोजी फ्रेंचांच्या सर्व वसाहतींचा ताबा भारताला मिळालेला आहे. हळूहळू फ्रेंचांच्या ताब्यात ज्या वसाहती होत्या भारतातील त्या वसाहती भारतात विलीन करण्यात आलेल्या आहेत. 1962ला फ्रान्सच्या संसदेने सुद्धा या कराराला मान्यता दिली. 1963ला पुदुच्चेरीला भारतीय संघराज्यात केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लिहून घ्या हे तुम्ही. अशा प्रकारे पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने भारतातील संस्थानांचे प्रदेश भारतीय संघराज्याचे घटक बनले आणि एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळे संस्थानं जी भारतामध्ये होती त्यांचं भारतात विलिनीकरण करणं अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांना यश मिळालं आणि भारताची एकीकरणाची प्रक्रिया अशा रीतीनं पूर्ण झाली. हा आपला 7वा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही
माझ्या कनेक्टिव्हिजम ऑनलाईन टीचिंग या चॅनेलवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.